नमस्कार मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा जो काही 2000 रुपयांचा हप्ता आहे, हा हप्ता 18 तारखेला 17वा हप्ता हा 9.3 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अंदाजे 20,000 कोटी रुपये हे ट्रान्स्फर केले जाणार आहे। तर मित्रांनो, येणारा जो काही हप्ता आहे, हा हप्ता आपल्याला मिळणार की नाही हे जर चेक करायचे असेल तर आपल्याला सुरुवातीला pmkisan.gov.in या वेबसाईटवर यायचे आहे। येथे आल्याच्या नंतर आपल्याला येथे खाली नो युअर स्टेटस याच्यावर क्लिक करायचे आहे। येथे क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला येथे रजिस्ट्रेशन नंबर हा मागवला जात आहे। जर आपल्याला आपला रजिस्ट्रेशन नंबर हा माहीत नसेल तर इथे नो युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला येथे मोबाईल नंबर किंवा आधार नंबर या दोन्हीपैकी एका माध्यमातून आपण आपला येथे रजिस्ट्रेशन नंबर हा काढू शकता। तर मी सुरुवातीलाच रजिस्ट्रेशन नंबर हा काढलेला आहे। तर मी येथे बॅक येतो। बॅक आल्याच्या नंतर परत येथे नो युअर स्टेटस, तर येथे रजिस्ट्रेशन नंबर हा टाकायचा आहे। त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा आपल्याला येथे टाकायचा आहे आणि गेट OTP वर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्या मोबाईलवर OTP येईल। तो OTP आपल्याला येथे टाकून गेट डाटावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड आपल्यासमोर ओपन होईल। तर इथे पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपण पाहू शकतात की ही माहिती आपल्याला इथे दाखवली जाईल। ॲड्रेस, नाव, रजिस्ट्रेशन डेट, मोबाईल नंबर। त्यानंतर आपल्याला आपली एलिजिबिलिटी स्टेटस एकदा चेक करून पाहिजे आहे की आपण यासाठी एलिजिबल आहोत की नाही। तर येथे आपण पाहू शकतात लँड सीडिंग यस आहे, eKYC यस आहे, आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस सुद्धा यस आहे। त्यानंतर आपण इथे खाली पाहू शकता, त्यानंतर आपल्याला इथे दाखवत आहे लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्स। तर इथे 15 दाखवत आहेत, म्हणजे या शेतकऱ्याला मागचा जो काही हप्ता मिळालेला आहे 15वा, तो या बँक खात्यात क्रेडिट झालेला आहे। त्याची माहिती आपल्याला इथे दाखवली जात आहे की 15th इन्स्टॉलमेंट पेमेंट डन। तर त्यानंतर आपल्याला इथे महत्त्वाचे म्हणजे हा जो काही येणारा हप्ता आहे, आता या शेतकऱ्याचा हा 16वा हप्ता आहे। तर आपल्याला इथे 16 इथे मी सिलेक्ट करतो। 16 हे सिलेक्ट केल्यानंतर आपण इथे पाहू शकतात की इथे FTO प्रोसेस्ड नो दाखवत आहे, परंतु इथे पेमेंट स्टेटस मध्ये आपण पाहू शकतात की वेटिंग फॉर अप्रूव्हल बाय स्टेट। तर ज्या शेतकऱ्यांचं इथे वेटिंग फॉर अप्रूव्हल बाय स्टेट अशा प्रकारचं दाखवत असेल तर अशा शेतकऱ्यांना हा जो काही येणारा हप्ता आहे, हा हप्ता मिळणार आहे। इथे जरी FTO प्रोसेस नो दाखवत असेल आणि इथे पेमेंट स्टेटसमध्ये वेटिंग फॉर अप्रूव्हल बाय स्टेट असे जर दाखवत असेल तर या शेतकऱ्यांना येणारा जो काही हप्ता आहे तो मिळणार आहे। तर अशा पद्धतीने आपण आपला हप्ता एकदा चेक करून घ्यायचा आहे की आपल्याला हा हप्ता मिळणार आहे की नाही तो। तर ही जी काही प्रोसेस आहे, ही प्रोसेस आपण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा अशा प्रकारे चेक करू शकतात। तर हे होतं एक PM किसान संदर्भात महत्त्वाचं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।